जाएंगी। थोड़ी धूप है थोड़ी छाँव है, जिंदगी यही इम्तिहान है। हंस के संभल जाओ मुसाफिर, हर मोड़ पे अरमान है। ओ मुसाफिर, ओ मुसाफिर, दिल कहता है तू चल, बस चल। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। सपनों की राहें सुनती है, तेरे कदमों की हर धुनती है। जो थक गया वो रह गया, जो चला वही मंजिल चुनती है। ओ मुसाफिर, ओ मुसाफिर, थोड़ा गुनगुना ले, डर को भुला ले। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। आज 1 जुलै मित्रांनो, की 80 आणि 90 दशक म्हटल्यानंतर कामगार वर्गांचं फार मोठं असं प्रस्त त्या ठिकाणी त्यावेळी आपल्या संपूर्ण गावामध्ये पसरलं होतं. आणि या 80 आणि 90च्या दशकामध्ये गावातील बरेच तरुण जॉबवर लागले. पण मित्रांनो, डोंगरी गल्ली तरुण मंडळातील प्रशांत चिखले आणि अशा अनेक तरुण गावामध्ये होती. आणि त्या सगळ्यांना मदत करण्यासाठी अनेक नामवंत राजकारणी म्हणा, समाजसेवक होते. आणि त्यापैकी आज आजच्या कार्यक्रमाला आपल्या गावातील माननीय श्री रामदासजी संते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. हे रामदासजी संते यांचा उल्लेख यासाठी कारण की तेव्हापासून जरी राजकारणात असले तरी समाजकारण म्हणा किंवा त्या काळामध्ये 80-90च्या दशकामध्ये अनेकांना त्यांनी स्वतः ते HP मध्ये चांगल्या पदावर होते. पण जेवढी शक्य होती त्या ओळखीचा त्यांनी उपयोग करत आपल्या गावातील अनेकांना कामावर लावलं. स्वतः HP मध्ये अनेकांना त्याने कामावर लावलं आणि त्यांना सुद्धा एक आधार दिला. आणि रामदासजी संते यांनी त्यांना खूप मोलाची साथ देत आज अनेकांची जीवन त्याने घडवली असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळं करताना या जडणघडणीमध्ये प्रशांत चिखले जडणघडणीमध्ये रामदासजी संध्यांचा मोलाचा वाटा आहे. मी विनंती करेन प्रशांत चिखले यांना की त्यांनी रामदासजी संध्यांचं पुष्पगुच्छ देऊन आभार प्रकट करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण रामदासजी संध्यांचे आभार मानूया. पण त्या काळात मित्रांनो 80-90च्या दशकामध्ये ही मेंटॅलिटी त्या काळात होती. पण आपण हे काम करायचं, आमचे घर धंदे आहेत, आमचे लोक आमच्या घरी काम करतात, आम्ही ते काय काम करू काय असं बऱ्याच वेळा बोललं जायचं. आणि बरीच लोक त्या काळात कामावर सुद्धा गेली नाही, जॉब मिळत असून सुद्धा. लक्षात घ्या. पण प्रशांत चिखले यांनी ठरवलं की आपलं कुठेतरी भविष्य चांगलं होईल आणि त्याने LIC जॉईन केली. हळूहळू कमेल पण हळूहळू तो एक पायरी 2 पायरी चढ एक चांगल्या पदावर तो निवृत्त झाला. यासाठी त्याच्या जोरदार छाया उमटल्या. म्हणून पण हे सगळं करत असताना मात्र आपला वारसा त्याने कधीच गमावला नाही. तो वारसा होता माननीय चंद्रकांत रामचंद्र चिखले यांचा. चंद्रकांत चिखले हे डोंगरीचे सन्माननीय अध्यक्ष राहिले. अनेक वर्ष अध्यक्ष होते. वेसावगुडी जमान ट्रस्टचे अध्यक्ष होते. आणि आपला वारसाच्या आपल्या वडिलांनी आपल्याला जो दिलेला आहे, अर्थात त्यांना जरी रामचंद्र जेठू चिखले यांच्याकडनं जरी तो वारसा मिळाला तरी सुद्धा चंद्रकांत चिखले यांचं प्रस्थ वेगळं होतं डोंगरी गल्ली मंडळामध्ये. मग हे प्रस्थ आपला वारसा सातत्याने चालू ठेवण्यासाठी त्याने डोंगरी तरुण मंडळामध्ये झेप घेतली मित्रांनो. आणि गेली अनेक वर्ष ते कार्यकारी पदाधिकारी सदस्यांवर राहिले. आणि गेल्या वर्षी ते दहीहंडीच्या उत्सवामध्ये
अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं. यासारखं वेगळं त्यांना मान अर्थात त्यांची कमाई होती, पण एवढ्या वर्षी त्या पदावर राहिले आणि त्यानंतर आजही आजही ते कार्यकारी सदस्य आहेत. आधी 24 नंतर त्याच्या जीवनात आली ती गर्ल्स हायस्कूलची शशिकला, आणि मात्र त्यानंतर त्याच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. रोनित आणि मीत सारखे 2 सुपुत्र त्यांना लाभले. रोनितचं लग्न झालं, वंशिका सारखी सून मिळालेली आहे. हे सगळं आयुष्य त्याने बघा ह्या 60व्या वर्षी. आणि तुम्हाला वाटतं का प्रशांत चिखली 60 वर्षाचे आहेत? अजूनही तितकेच गोरीपान रुबाबदार आहेत. मित्रांनो, आपण जे जसं आजोबा जे होते, चिखलीकरचे आजोबा होते, चंद्रकांत काका मामा होते, ते सुद्धा तितकेच सुंदर आणि देखणे होते. पण मंडळाच्या सन्मानित जयेंद्र लडके यांना विनंती करीन की आपण प्रशांत चिखली यांना शुभेच्छा द्याव्या. माझा मित्र प्रशांत चंद्रकांत चिखली हे LIC मधनं सेवानिवृत्त झालेले आहेत. एखाद्या माणसाला म्हणजे रिटायर होतो त्याला दुःख पण होते, आणि थोडीशी एवढी सर्व्हिस होऊन 60 वर्ष होताना थोडासा आनंद पण होतो. जेव्हा रिटायर होते तेव्हा फार दुःख मनाला वाटते. तसं काय नाही, पण प्रशांतच्या चेहऱ्यावर आणि शशीच्या चेहऱ्यावर आनंदाचा आज दिवस आहे. मी प्रशांतला जेणेकरून आज LIC मधनं 36 वर्ष त्यांनी LIC ची सेवा केलेली आहे. त्या न डगमगताच, कुठला पाऊस न बघता, काय हे न बघता आज त्यांनी 36 वर्ष त्या LIC ची सेवा केल्यानंतर त्याला त्याचा मोबदला त्यांनी घेतलेला आहे. आणि आज मी बोलेन की जेणेकरून प्रशांत आणि शशी त्याच्या जीवनामध्ये शशी आले आणि त्याची भरभराट गेली. एक पूर्वीचा प्रशांत तो वेगळा आमच्या बरोबर होता, पण आता त्याने प्रत्यक्ष एकदम शशीने त्याला बांधून ठेवलंय. जेणेकरून आज तेवढंच शशीचं त्याला सजवण्यामध्ये काम आहे. प्रशांतला हे आज आपली देण आहे. सरकत व्यवस्थित ठेव, जेणेकरून आज आपण सगळेजण आलोत. आणि आज मी त्याला शुभेच्छा देतो. सेवानिवृत्त होत असताना त्याच्या आयुष्यामध्ये भरभराटी हो आणि उर्वरित आयुष्य सुख समाधानाचं आरोग्य जावं, हीच माझ्याकडनं शुभेच्छा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 36व्या वर्षात सेवा केल्यानंतर LIC मधून निवृत्त होत आहे. प्रशांतचा आणि आमचा रॉकवूडचा संबंध 1980 पासून जो सुरुवात झाली त्यापर्यंत 80 ते 26 उजाडलं होती. तुम्ही विचार करा किती वर्षापासून आमची ही रॉकफेल स्टार स्थापन झाल्यापासूनची आमचा एकही सभासद ना इकडे ना तिकडे, पण आम्ही अजून एक जोडीला राहिलेलो आहे. अजून त्याच्यातून बऱ्याच पिकनिक आम्ही केल्या. त्यानंतर प्रशांत आज आम्ही 80 पासून ते 90 पर्यंत सगळ्या पिकनिकात काढत होतो. इकडे जा तिकडे जा. नंतर प्रत्येक जण आपापल्या परीने कोण सगळ्या ठिकाणी आमचे बरेच सगळे मेंबर सर्व्हिसला लागले. आज ते सर्वात शेवटचा आमचा मित्र असेल प्रशांत. सर्व मित्र रिटायर झाले आणि शेवटचा मान हा प्रशांत चिखली यांना भेटला. बरोबर त्याच्याने आज आमचं जे आज प्रशांतने ज्या आमच्या रॉकफेल स्टारला किंवा आमच्या सगळ्या सर्वांना समजून घेतलं आणि त्यांच्याबद्दल बऱ्याच जणांनी सांगितलं, परत सांगण्याची गरज नाही. आज त्यांचं उर्वरित आयुष्य पुढचं भरभराटीत जावं हे एवढं बोलून हे माझे 2 शब्द संपवतो. माझा जवळचा मित्र प्रशांत चिखली आज रिटायर झाला. त्याच्याबद्दल सर्व भरभरून सांगितलं. तेव्हा कॉल आला 1 वर्ष. कॉल आल्यानंतर पहिला मला भेटला. कॉल आला काय करू तेवढं तो बोलते रामदासची काम कोण, रामदासची काम कोण. मग माईकला भेटला. आमच्या तिघांच्या चर्चा जाईल. तिघांच्या असं त्यांचा देखील म्हणावले तू कोणतं ना माझं नोकरीमध्ये काय घेणं आहे, तुम्ही जा. आम्ही दोघांनी चर्चा केली. त्या टायमाला देवासारखा माणूस भेटला रामदास संदेश साहेब. आणि त्यांनी एकदम कुठे पैसे नाही भरावचे, काय नाही भरावचे असं त्यांनी काम केलं. आणि आज प्रशांत या जागेवर त्याच्यासाठी जागेवर. आमच्या गल्लीमध्ये सगळ्यात जास्त
वातापण पासून ते आजपर्यंत जास्त वयाची म्हणजे जास्त ते मंडळावर गेला माणूस प्रशांत चिखलेचा. 30-35 वर्ष त्यांनी काम केले, सतत काम केलं, अध्यक्ष वेळा सगळे तरी काम. कारण त्याचं रोखतो बापासारखं बोलणं आहे. बापूस कसा त्याचा चंद्रकांत चिखली म्हणजे डोंगरी गिलीचा वाघ असं आम्ही एकदम ओळखतो. त्याच्या नावाचा तो पुरेपूर त्याचं काम करते. धन्यवाद जितेंद्र. आजच्या सन्माननीय व्यक्ती ज्यांची 36 वर्ष LIC सारख्या भारतातीलच नव्हे तर जगातील आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि संपन्न असलेल्या कंपनीमधून ते आज निवृत्त होत झालेले आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये बँका आणि नंतर मग LIC असं हे भारताचा अर्थकारण आहे. अशा या अर्थकारणामध्ये त्यांनी सेवा दिली, म्हणजेच भारताची सेवा केली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि आज प्रशांत नावच प्रशांत आहे. प्रशांत महासागर सगळ्यांना माहिती आहे. तो प्रचंड आहे, शांत पण आहे आणि मनामध्ये भरपूर गोष्टी कराव्याशा वाटत असतात आणि तो करत असतात. त्या करत असताना कुठेही संघर्षाची ठिणगी नाही आणि कुठेही कुणाशी अरेरावी नाही असा हा स्वभाव प्रशांतचा आहे. आणि म्हणूनच आज इतकी वर्ष डोंगरीकर तरुण मंडळाच्या कार्यकारी सदस्यपदी ते विराजमान आहे. सर आमचा लाडका भाऊजी यांना माझी बहीण लाडकी यांना प्रशांतच्या हार्दिक शुभेच्छा. प्रशांतचा स्वभाव असा होता की तो अत्यंत मनमिळावू, कधी वरच्या स्तरावर अशी हाय फाय असं बोलणं त्याचं नाही. सगळ्यांना सामावून गेला त्याची वर्तणूक. त्यामुळे प्रशांतने खूप लोकांना आपलं जवळ घेतलं. त्याने आम्ही बऱ्याच वेळा डोंगरीकर तरुण मंडळाच्या मिटिंग असतात त्यावेळेला प्रशांत अध्यक्ष होते, कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष होते आणि आम्ही सल्लागार मोठे सदस्य असायचो. पण आम्ही जेव्हा ते बाजू मांडायचे प्रशांतच्या चेहऱ्यावर त्याच्यामध्ये मला चांगले भाव दिसायचे की प्रशांत त्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह असायचा. प्रशांतने त्याच्यामध्ये अनेक चांगले गुण त्याच्यामध्ये होते. त्यामुळे आज सर्व लोक त्याच्यासाठी आज इथे आलेले आहेत. मी आपल्याला एवढंच सांगेन की आपलं पूर्ण आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्य व्हावं एवढी मी सदिच्छा आपल्याला देतो. माझं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप आनंदाची बातमी आहे. सेवानिवृत्त होणं 60 वर्ष 36 वर्ष नोकरी करणं सोपं नाहीये. आम्ही दोघे एकत्र लहानपणापासून मित्र आहोत. तेव्हा तो कामाला लागला तेव्हापासून जे मित्र आहोत. आणि एक मेन गोष्ट सांगतो मी त्याची की मला माझ्यासारख्याला कधी पण कसली पण गरज पडली पण त्याने अजूनपर्यंत मला नाही कधी बोललं नाही. म्हणून मला तो माझा मित्र खरा आहे. मदत करतो म्हणून नाही पण मला त्याने लहानपणापासूनच सांभाळलेलं आहे. म्हणून मला त्याचा आभार व्यक्त करण्यासारखं वाटतं. आणि एवढे करून मी प्रशांतला सेकंड इनिंगसाठी धन्यवाद देतो. थँक्यू. हॅलो प्रशांत, माझा वेगळं नाही, माझा भाऊ आहे. तो भाऊबीज करायला पहिल्यापासून आमच्या घरी येतो. पण शुभेच्छा मी याबद्दल मी त्याला खूप शुभेच्छा देते. मी लहानपणापासून त्याने मला असं मावशी माझी म्हणजे भाजीच आत्या नाही पण त्याने मला मुलीसारखंच वावरलेलं आहे. मला अजूनपर्यंत तो तुम्हाला माहित नसेल पण गुड्डू म्हणूनच हाक मारतो. कुठेही दिसलो कितीही लोकांमध्ये असो का असो तो मला फक्त गुड्डू शिवाय कधी हाक हे नाही करत. आणि त्याने मला खरं खरं मुलीसारखं म्हणजे मी छोटी होती ना तेव्हापासून मला काहीही लागलं म्हणजे शिवाय ड्रेस काय शशी मावशीला मी मामांकडे जायची. मामा मला पाहिजे. माझा पहिला मोबाईल माझ्या आयुष्याचा पहिला मोबाईल मला जो घेतलेला तो माझ्या मामाने घेतलेला. म्हणून तो माझा मामा नाही तो माझा वडीलच आहे. तर मामाला आता सेकंड इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. आज या ठिकाणी जे सहकारी प्रशांत चंद्रकांत चिखले खरोखर आज त्याचा निवृत्ती
समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व मान्यवर जमलेले त्याचे नातेवाईक मित्र आणि सर्व आपल्या गावातील सन्माननीय व्यक्ती, त्या चंद्रकांत चिखलेने गावामध्ये आज जेवढे इंडस्ट्री झाले असतील त्यामध्ये त्याचं नाव आज सर्वात जास्त घ्यावंसं वाटतो असा धडाडीचा कार्यकर्ता गावात होऊन गेला आणि त्याचे चिरंजीवाच्या आज सेवानिवृत्तीसाठी या ठिकाणी मला बोलवलं आहे आणि आपलं आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो. दोघांनाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जसं तुम्हाला माहिती आहे रुपये कार्यक्रम शोज रेकॉर्डिंग वगैरे, तर कधी सगळेजण आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी. ह्याला कधी ईशाला प्रशांत येतच का रे, अशा अशा ठिकाणी शो आहे, प्रशांत 5 मिनिटात शूज वगैरे घालून रेडी, हा चल ताई येतो येतो, कधी त्यांनी नाही म्हटलं. पण खरोखरच ह्याने खूपच मला साथ दिले आणि सगळे भाऊ तर माझे प्रिय आहेत. वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द बेस्ट. सर्वप्रथम मी माझे आई आणि वडील यांना स्मरण करून, आई आणि बाबांनी जी खरोखर आम्हाला 5 भावंडांना वाढवण्याची मेहनत घेतलेली आहे ते आम्ही 5 जण कधीच विसरणार नाही. तशाबद्दल मी एकच गुण सांगू शकतो की हार्डवर्किंग आहे. वडिलांसारखा तो पण एकदम स्पष्ट बोलतो, असेल तर तू कधी असं मनात ठेवत नाही. आणखीन काय बोलू शकतो? माझं लग्न झालं 87 मध्ये आणि मी जेव्हा माझ्या घरी आले, म्हणजे चंद्रबाबाच्या आईच्या माझं सून म्हणून, तेव्हापासून मला माझ्या दिरांनी मला कधीच बहिणी म्हणून नाही कधी हे केलं. मला छान त्यांनी बहीण म्हणूनच ठेवलं आणि अजूनपर्यंत ते मला बहिणीचाच मान देतात. खूप प्रेम, खूप त्यांनी मला प्रेम दिलं, जसं आईबाबाने दिलं, चंद्रबाबांनी व छायाने दिलं. तर आमचं लग्न झाल्यानंतर शशीला, मी 3 वर्षांनी शशीचं लग्न झालं. शशीला सुद्धा मी कधीच जावं म्हणून नाही मानून म्हणजे हे केलं, वागवलं. ते हमेशा मी छोटी बहीणच तिला त्याप्रमाणेच तिला ठेवलं. कधीही तिला मी हे नाही केलं की तू माझी जाऊस तू कारण तिला नाही. तर माझ्यासाठी माझे प्रशांत दादा खूप छान, त्यांनी मला प्रेम दिलं, रिस्पेक्ट दिला, त्याच्यासाठी मी त्यांना खूप म्हणजे हे करते, त्यांचं मी अभिनंदन करते. आणि आता त्यांना खूप पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप त्यांना आशीर्वाद. शशीला सुद्धा आशीर्वाद खूप छान. तर मी एवढं बोलून माझं. सर्वप्रथम माझे छोटे बंधू प्रशांत चंद्रकांत चिखले व आमचे शिवळी आणि 2 आमचे मीत आणि रोडी, वंशिका आणि साव यांना पप्पा रिटायर झाले म्हणून त्यांच्यावर दुर्लक्ष करू नका, कारण जास्तीत जास्त त्यांच्यावर लक्ष द्या. असो. आणि मी प्रशांतबद्दल सांगायचं झालं कारण की मला आठवते की आमच्या घराण्यात आम्ही सर्व्हिसला असो होते, तरी पण आम्हाला सामाजिक कार्यामध्ये समाजासाठी आम्हीच नाही तर आमच्या पूर्वजांनी, आमचे रामचंद्र जेठू चिखले, हिराजी चिखले, नारायण चिखले, गणपत चिखले, महादेव रामचंद्र चिखले, चंद्रकांत रामचंद्र चिखले, त्याचप्रमाणे सर्वजण, प्रशांत पण गल्लीचे याच्यावर अध्यक्ष भूषवले आहे. त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू सध्या वेसावा शिक्षण संस्थेवर अध्यक्ष बसवतात. कारण की सर्व चांगल्या तऱ्हेने सर्वजण व्यवस्थित नोकरीला असून पण जे आमच्या वडिलोपार्जित जे आम्हाला जो वारसा भेटलेला आहे की समाजासाठी काही ना काही आपलं दान करावं, त्याप्रमाणे आमचा समाज सर्व याच्यामध्ये तत्पर असतो. केव्हा पण किंवा आपल्या मंडळावर किंवा गावावर कुठलेही संकट आलं तरी आम्ही यापुढे असेच पुढाकार घेऊन आमच्या गावाचं नाव आणि आमच्या चिखले परिवाराचं पण नाव उज्ज्वल करू. आणि मी माझे छोटे बंधू यांना यांच्या पुढील आयुष्यासाठी एवढे बोलून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. काकांबद्दल म्हणायचं बोललं की त्यांच्याकडून भरपूर प्रेम भेटलं लहानपणापासून. माझ्यासारखं माझ्या 2 मुलींना खूप खूप प्रेम दिलं त्यांनी. झाल्यापासून भावाला तर 4 वर्ष झाली. सगळं हे आणून त्यांना, ते आणून त्यांना, सगळे काका खूप छान आहेत. हे पण काका खूप छान आहेत. त्यांना बेस्ट विशेस पुढच्या आयुष्यासाठी. हॅपी रिटायर्ड लाईफ काका, ऑल द बेस्ट. यांच्या फेवरेट फंक्शन असले हजर राहिलं ते चिखले परिवारातर्फे आम्ही आपलं
मनापासून स्वागत करतोय. आमच्या फॅमिलीमध्ये जिकडे फॅमिली बोलली तर मच्छीचा धंदा, एक प्रशांत बोट, एक विक्रांत बोट नावाजले आणि खूप भरभराटी, म्हणजे कधी कमी नाही. आम्ही लहान असताना आमच्या गळ्यामध्ये चैनी अंगठ्या वगैरे असायच्या, पण लाईफमध्ये अप्स डाऊन वगैरे येतात लाईफमध्ये. त्याच्यानंतर मग बोटी गेल्यानंतर मग आई आमची हाटाला जायची मरोड बाजारला, आणि ती आम्हाला सगळं म्हणजे फॅमिलीला सांभाळायची. तर नंतर 84ला जॉब आला. आता रेगे साहेब नाही आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मी आता इथपर्यंत पोचलेलो आहे. तर जॉब भेटला, तर मी ONGCच्या या आस्थापनामध्ये लागलो, आणि तेव्हा कोणाला नोकरी नव्हती. ते जॉब करता करता आमच्या फॅमिलीला पण सांभाळतो. नंतर मग विक्रांत लागला, प्रशांत लागला, हळूहळू नंतर करणं लागला, प्रशांत लागला. सगळं सुरळीत चालू होतं सगळं. तर प्रशांत अराउंड 36 years, नॉट इझी टास्क, व्हेरी टफ जॉब. त्यांनी आपल्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी सेवा केली, आणि स्पोर्ट्समध्ये पण नाव कमवलं. तर प्रवीणाने सांगितलंय चिखले, म्हणजे अशी जी आपली छाप पाडून जाते चिखले फॅमिली. हाँ चिखले है ना वो, आणि सबके साथ में त्यांचे आहे, सबका कभी काम करणे का. त्याचप्रमाणे विक्रांतने पण सांगितलं समाजासाठी आपलं काहीतरी देणं असतं. तर आपल्या पूर्वजापासून सगळे आलेले आहेत, तर आपल्या म्हणजे ते अंगामध्ये असतात ना गुण, की समाजासाठी काय करायचं असतं. तर विक्रांत सोसायटीमध्ये प्रशांत इथे जातीमध्ये आता शिक्षण समितीमध्ये आहे. तर असं काम करत करत आता प्रशांतने पण चांगल्या तरी काम केलेलं आहे. तर त्याला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि पप्पांच्या आठवणी म्हणजे 27 वर्ष ते आपल्या मंडळाला कंटिन्यू आहे, त्याचा मला गर्व आहे. आणि हॅपी रिटायरमेंट वन्स अगेन. आणि सर्वजण आले त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. सर्वांना गुड इव्हनिंग. मी माझे 2 शब्दच बोलेन, मला फार काही बोलता नाही येत, पण मी प्रयत्न करेन. पप्पांबद्दल सांगायचं झालं तर मला असं कधीच नाही वाटत की ते माझे सासरे आहेत. कारण काय, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं, खूप म्हणजे खूप काय. मी कधी पण त्यांना एक फक्त कॉल करते, पप्पा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे खायला आणा, मला ते खायला आणा. त्याने कधीच नाही बोललं की नाही. ते प्रत्येक वेळी माझ्यासाठी घेऊन येतात. खूप सावला पण खूप छान ते सांभाळतात. आणि त्यांचा मी एक तुम्हाला किस्सा आवर्जून सांगेन. जेव्हा मी प्रेग्नेंट होते, म्हणजे मला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेलं, मी काहीच नाही काम करायची. तर जेव्हा मम्मी नसायची ना, तर पप्पा मी जेवायला खुर्चीवर बसायचे, पप्पा माझ्या हातातून ताट पण घ्यायचे. असे तर सासरे मी कुठेच नाही बघितले. म्हणजे माझे सासरे माझ्या हातात ताट पण घ्यायचे, असे सासरे तर मी अजूनपर्यंत कोणाचेच नाही बघितले. आणि आम्हाला खूप छान प्रमाणे सांभाळतात. म्हणजे मला असं वाटतही नाही ते माझे सासरे आहेत, असं वाटते की ते माझे स्वतःचे पप्पाच आहेत. म्हणजे मला सर्व काही देतात आणि मला खूप म्हणजे मोटिवेट करतात, कधीच माझ्यावर रागवत नाही. आणि म्हणजे खूप आम्हाला सांभाळतात. साऊला पण खूप सांभाळतात छान प्रमाणे. म्हणजे मी त्याला कुठे पण टाकून जाऊ शकते. म्हणजे मला असं वाटत नाही की मी नसली तर साऊला म्हणजे कोण भरवेल, कोण नाही. मम्मी पप्पा सगळेच त्याला खूप छान प्रमाणे सांभाळ. आणि साऊ तर आता खूपच खुश आहे, कारण की आता बाबा तर नेहमी त्याच्या सोबत असते. कारण काय, त्याला अख्खा दिवस त्याचे बाबा बाबा आणि बाबाच पाहिजे. तर पप्पाला हॅपी रिटायरमेंट आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्व आले तुम्ही, मला खूप बरं वाटलं. बाबांच्या सेवा निवृत्तीसाठी 36 years of service he has completed in LIC, Life Insurance Corporation of India. So धन्यवाद. मलाच ॲक्च्युली सरप्राईज होतं की माझं नाव घेतलं तुम्ही. बट कॉंग्रॅच्युलेशन्स प्रशांत मामा तुमच्या रिटायरमेंटबद्दल. योगक्षेमम वहाम्यहम, युअर वेलफेअर इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी, हे LICचं वाक्य आहे, जे नेहमी LICच्या पॉलिसीवर आपल्याला बघायला मिळतं.
एक 70 वर्ष जुनी कंपनी ज्याच्यामध्ये 36 वर्ष काढणं म्हणजे मोर दॅन ती कंपनीच्या स्थापनेपासून 50% पेक्षा जास्त हे 36 वर्ष त्या कंपनीमध्ये काढणं आणि ॲज अ बॅकबोन आय थिंक प्रशांत मामाला एक छोट्याशा टाळ्या तर होऊनच जाऊ दे. LIC बद्दल मला असं वाटतं की आपण इथे बसलेलो सगळेजण आहे त्याच्यामधले 99% लोकांकडे LIC पॉलिसी असणारच. एक 54 लाख करोड रुपयाची कंपनी आताचा टर्नओव्हर आणि 240 पेक्षा जास्त कंपन्यांचं मर्जर झालेली कंपनी आणि त्याचा बॅकबोन म्हणून 36 वर्ष काम करणं हॅट्स ऑफ प्रशांत मामा तुम्हाला. आणि आता रिटायरमेंट तुमची झाली आज, पण तुम्ही समजू नका की तुमची रिटायरमेंट झाली. तुमचा फक्त बॉस बदललाय. फक्त गोऱ्या स्वामी जो आहे तुमचा बॉस त्याच्या बदली आता शशी मावशी तुमचा बॉस आहे. आता तुला तिचं ऐकायचं आहे मामा आणि तिचे रूल्स आता तुला फॉलो करायचे आहेत. बिकॉज शशी मावशीबद्दल बोलायचं म्हणजे माझी वाईफ श्वेता, शशी मावशी आणि श्वेता एकदम खास म्हणजे माझी सासू आणि श्वेताचं जेवढं रिलेशनची बॉन्डिंग असेल तेवढी मला वाटतं शशी मावशी आणि श्वेताची बॉन्डिंग आहे. तर एकच बोलेन की विश यू व्हेरी हेल्दी लाईफ आणि जे तुमचं फिटनेस आहे ते तुम्हाला बघून वाटत नाही की तुम्ही आजोबा पण झालेले आहात. ते हे फिटनेस असेच ठेवा आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर. आणि तेव्हा HDFCने जेव्हा LICला टेक ओव्हर केलं प्रायव्हेटायझेशनमध्ये, HDFCच्या मॅनेजर्सने येऊन सांगितलं मॅनेजमेंटने की LICकडे एक सगळ्यात मोठी त्यांच्याकडे एक मोठी असेट त्यांचे जन्मच आहे. LICला बीट करणं खूप डिफिकल्ट झालं. हे त्यावेळेचं त्यांचं कॉन्फिडन्स असते आपल्या आज इथे उभे आहोत. प्रशांतचं नाव इतकं आहे की तो स्पोर्ट्समॅन म्हणून पण प्रसिद्ध आहे. प्रशांत योगक्षेमाला नेहमी चर्चगेटला आणि मी सांताक्रूजला, तर ती इकडची मुलं तिकडे गेलेल्या जायची हे असायचं. ते मला विचारते मॅडम कुठल्या वर्सोवा, मग वर्सोवाला चिखले कोण, चिखलेला ओळखतो म्हणून मग त्याला एकच शब्द मी सांगायचे ते माझे धीर आहे. मग माझ्या तोंडाकडे बघा की त्याच्या तोंडाकडे म्हणजे त्याला असं वाटतं चिखलीचे धीर कसे होते माझे मिस्टरांचे मावस भाऊ आहे. पण 36 वर्ष त्याच्या आयुष्यातले त्यांनी ट्रेनचे धक्के खाऊन कसे केले असेल त्यालाच माहिती. नेहमी मग त्यावेळी विचार करत असेल मी कधी रिटायर होणार. आज रिटायर होता त्याला वाटलं असेल की मी बघीच रिटायर झालं. एक मनात येते ही शंका आहे कारण प्रत्येकाला नंतर उद्याचा दिवस मी काय करेन हा नेहमी एक क्वेश्चन मार्क असतो सगळ्यांसमोर. प्रशांतने नाव चुकलं त्या लास्ट वीकला मी पार्टीला गेले रिटायरमेंटच्या प्रशांत पण आले. मी जेवताना माझ्या समोर एक बसेल मी ओळखत नाही तिला पुढे तिने बघितलं झाली शिकले बघ रानात वगैरे घातलं वाटत नाही आता रिटायरमेंट आहे त्याची पण रिटायरमेंट आहे. पण तिने हे सांगितलं की खासदाराने पार्टी दिली त्याच्यामध्ये मासे दिलेले. प्रशांत माझ्यासमोर विचारलं मला का नाही कॉन्टॅक्ट केलं म्हणजे प्रशांत एवढा फेमस झाला. प्रशांतची पार्टी फेमस झाली ती योगक्षेमा दिली त्याने 4th ब्रांचला. पण प्रशांतच्या नावात योगक्षेमा झालं की काल चिखलेने पार्टी दिली आणि आम्हाला बोलवलेला मला नाही बोलून डिस्कशन सुरू झाले. तुला येणाऱ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझे जे काय स्वप्न अपुरे असतील ते सगळे पुरे होऊ दे. असो चला आता आपण प्रशांतकडे जोडूया. आजचे सत्कार मूर्ती सन्मान्य मूर्ती. सर्वप्रथम नमस्कार. जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि बहिणी, खास करून रामदास संदे, प्रदीपजी टक्के आणि माझे सर्व कलीग हे माझे भाऊ. सुरुवात मी कशी झाली तेच सांगेन. म्हणजे कामगार कसा मी झालो, फॉर्म आलेला महाराष्ट्र टाईममध्ये ॲड आलेली तर तो फॉर्म माझा सुरेश भांजी यांनी तो भरला. त्याच्यानंतर भरून तो मी तो पाठवला. तो फॉर्म आम्ही भरल्यानंतर मला तो कॉल आला. कॉल आल्यानंतर त्याची रिटर्न टेस्ट द्यायची असते. आम्हाला कॉल आम्ही असे उडवलो की आम्ही लागलो पण नाही. ती रिटर्न टेस्ट द्यायची असते. ती सायन्सला रिटर्न टेस्ट दिली होती. पास झालो. त्याच्यामध्ये या माझ्या कामाच्या विषयी बोलायचं झालं तर सर्वात प्रथम मी महेंद्र लडकेंनी मला पुढाकार घेतला. त्यांनी भरपूर मला अशी मदत केली. त्याच्यानंतर मला तो घेऊन रामदास संदेकडे HP मध्ये असताना तो घेऊन गेला. रामदास संदे तेव्हा HP मध्ये होते. त्याने एकच शब्द दिला रामदासनी की तुझं जर LIC मध्ये नाही काम झालं तर मी माझ्या HP मध्ये लावून तुला दाखवेल असं पण ते बोलले. आमची परिस्थिती आज आईची मला खूप आठवण येते. कारण काय आम्ही 5 जणांच्या बायका मुलं, ती बाई एकटी सर्वांचं जेवण करायची.
खरोखरच. कारण काय सेकंड तेव्हा लागला 87ला, तेव्हा त्यांनी आम्ही कुठेच काय नव्हतो, विक्रांत मी कुठेच काय नव्हतो. त्यांनी एवढं घर सांभाळलं. बरं तो पण स्पोर्ट्समॅन होता, ONGC मधून खेळायचा, घरी पण लक्ष द्यायचं, तिकडे पण. आणि आम्हाला कधी त्यांनी असं काय कमी पडलं तरी तो का, कारण त्याच्या लग्नाच्या दिवशी मी बघितलं की आमच्याकडे 5 रुपये पण नव्हते लग्न त्याचं. त्यांनी सर्व आम्हाला 5 भावना कपडे वडिलांना त्यांनी त्याच्या परीने एकदम व्यवस्थित सांभाळलं. बद्दल सांगायचं झालं तर मी कधीच विसरू शकणार नाही. या जन्मी काय पण पुढच्या जन्मी पण नाही. त्यांनी आज मी 36 वर्ष 5 महिने 19 दिवस झालेले आहेत मला यायलाची, पण तिने मला अजूनपर्यंत कधी माझी सॅलरी किती पगार आहे अजूनपर्यंत तिने मला विचारलेलं नाही. कारण काय ती जेव्हा माझ्या जीवनात आली तेव्हा माझ्याकडे काय नव्हतं, काय म्हणजे काहीच नव्हतं. LICत होतो फक्त 813 रुपये पगार पहिला घेतलेला. त्याच्यानंतर मी विमा कामगारचे 10,000 रुपये घेतले आणि याच्याबरोबर त्या 10,000 लग्न केलं. तेव्हा म्हणजे आपल्या इकडेच लग्न, थम्सअप आणि काहीतरी मसाला भात येते काय 2 तेव्हा ते होते. तेव्हा मी तिला फक्त डावलीवर बोलायचे ना सोनं, ते पण माझ्याकडे द्यायचं काहीच नव्हतं. तरी पण मी कसं बसत ती डावलीवर बोलतो सोनं, तर या शशीला मी दिलं. कारण का मंगलसूत्राला नवऱ्याकडचं काहीतरी थोडंफार लागते. कारण काय नंतर जशी ती माझ्या जीवनात आली, बरेच जण सांगितलं की माझा चढ उतार कसा होतो, प्रमोशन अपडेट असं. तसंच तिच्या मुले माझं पण थोडं वरती, ती पण विकायला जायला लागली, चांगले कमायला लागली. नंतर 2 मुलं झाली. आई तर आमची होतीच, पण जेव्हा वस्तीला म्हणजे विकायला जायची, संध्याकाळी मावळ घेऊन परत ती जायची, परत दुपारी नाही विकलं की थांबायची. 11 वाजता येणार तेव्हा आम्हाला जेवण बिवण काय तेव्हा भेटायचं. खरोखरच हॅट्सअप यू. आणि माझं सर्व मित्र रातमन स्टार नाशकेत बोलल्याप्रमाणे आम्ही अजूनपर्यंत सर्व ठीकठाकच आहे. एकदम शेवटचा मीच राहिलेला आहे, रिटायरमेंट मी पण आता झालेलं आहे. मी पण त्यांच्या ह्याच्यात जाणार आहे. आणि माझ्या सर्व जमलेल्या माझ्या मित्रांनो आणि माझ्या कलीग महिला मंडळ पण आमचे हजर आहेत. डोंगर तरुण मंडळाची महिला अध्यक्ष पण आहे. भरपूर असे माझे मित्र अजून आलेले नाहीत, ते काय मला थोडं खंतच वाटते, नाव नाही घेणार. तसेच माझे LIC ते सर्व जुने जाणते बरेच जण आलेले आहेत. माझे सर्व दुःखात भाग घेणारे सर्व इथे उपस्थित आहे. माझी फॅमिली, मीना मावशी, छायाबाई, बरेच जण आहेत, गौतम भाऊजी बसलेले आहेत. सर्वांचे मी आभार मानेन. कारण का ह्या लोकांनी मला कधीच म्हणजे मागे पुढे बघितलं नाही. कधी पण यांना पण मदत लागली तर मला ते मदत करायची. माझ्या 2 मुलांच्या ह्याच्यात, शशीच्या ह्याच्यात, जितेंद्र आहेत. आणि जर मला एक बोलायचं झालं तर मला तुम्ही कधी पण अपरात्री कधी पण बोलवा, मी तुमच्या पाठीशी कुठून ना कुठून तरी उभा राहीनच. नंतर प्रमोशन झाल्यानंतर ब्रांचमध्ये आलो. कम्प्युटरचं काय ज्ञान नाही. एकाने मला सांगितलं तू असं कर, मी ते अजूनपर्यंत माझं एकच बोट चालतं आणि एक बोट टॅबवर असतं. कारण ते स्पीड माझा नंतर एवढा तो वाढला, एकच बोट आहे ना, कुठचा प्रपोजल येऊ दे बरा, ते लाखाचं करोडाचं असू दे, ते मी 1 सेकंदात ते पूर्ण उडून जातो. किती पण पेपर आले ते. अशी माझी कारकीर्द LIC एकदम म्हणजे मॅच्युअर होत गेली. नंतर मला चांगले मित्र भेटले, चांगले त्यांनी गायडन्स केले. तो पण पुढे जातच राहिलो, मागे पहिलंच नाही. आमच्या मॅडम पण खूप हुशार होत्या, कारण त्या मॅडमने मला एकदा मी सरळ बोलायचो, मॅडम मेरे को एक कुछ आता नहीं, खाली मेरे को एक बार दिखा दो, वो एक कॅचअप करेगा. ती फक्त एकदाच दाखवायची, पण मी लगेच ते कॅचअप कर. कारण काय प्रपोजल एवढी मोठी असतात, लाखो करोडची असतात, ती कम्प्लीट करायला नंतर 90 पडायला त्याच्यावर असा म्हणजे एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये लक्ष द्यायला लागतं. तर जरा पण तिथे गडबड झाली तर माझी नोकरी पण जाऊ शकते. माझा याच्यात प्लस कॅश काउंटरवर बसायचं बोललं की मला खूप घाबर वाटायचं.
कारण का समोरची व्यक्ती अशी येते कधी 4 लाख भरतात, 2 लाख भरतात, 10 लाख पण भरतात. त्यांच्याशी गप्पा मारू नये असं पहिलाच आम्हाला सांगितलं. कारण काय कुठे पण कमी शॉर्ट झाली तर ते पैसे मलाच भरायला लागतील, कोण काय बोलणार नाही. पण खूप दक्षता घ्यायला लागते. मी माझं एकच बोलणं दोन्ही मुलांना बोलतो की काम असं करा की मला मान खाली घालायला लावू नका, नाहीतर मी असं काम करेन की तुमची मान वरती झाली पाहिजे असं मी त्यांना बोलतो. कारण काय रिटायर होताना कोण बोललं ना पाहिजे की तुझा बाबा हे होता ते होता असा मनाचा मी आहे. कारण का तुम्ही स्वच्छ आणि एकदम निडरप्रमाणे काम करा, जेणेकरून पुढच्यांना पण अशी स्फूर्ती मिळेल. आज बरेच वाजलेले आहेत, माझे सर्व चाहते पण इकडे आलेले आहेत, इकडून तिकडून पण आपला वेळ झालेला आहे. परत एकदा माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल पूर्ण सर्व लोकांचे, माझे फ्रेंड, कलिग, बहीण, भाऊ, रामदास संदे, प्रदीपजी टपके, राजहंस टपके, बरेच जण आता प्रेमनाथ भांजी पण आलेले आहेत, रॉकमन स्टार, सर्वांचे गजाभाऊ पण बसलेले आहेत, दांड्यावरून ते पण आलेले आहेत. खरोखर त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी इथेच रजा घेतो. आणि सर्वजण जेवण झाल्याशिवाय जाऊ नका, कारण काय जेवणाचं अरेंजमेंट केलेलं आहे. पाऊस किती पण येते ते पण मी अरेंज केलेलं आहे. माझ्या कलिग सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही माझ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तेवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I wasn't thinking maybe thought you were above me. Yeah, I was only fooling myself to think you loved me. But then tonight you said you couldn't live without me. You're around about me.
खुशी